प्रभू रामचंद्रांनी बाळाचा आवाज ऐकलेला आहे आणि खरोखरच सर्वांचे श्रीराम त्यांचं आगमन आता होत आहे। जेव्हा आपण आपल्या भगवंताला परमेश्वराला आळवतो तेव्हा ते भक्तांसाठी येत असतात। परमपूज्य गुरुमाऊलींचं कार्यक्रम स्थळी आगमन होत आहे। सोबत सौ काकू साहेब देखील आहेत। भस्मलिंगार्चन हा सोहळा ज्यांच्या परमपावन सानिध्यात आपण संपन्न केलेला आहे असे सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊली। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। भारत माता की जय। सर्वांनी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींना हात उंचावून अभिवादन करायचं आहे। परमपूज्य गुरुमाऊली सर्वांना दर्शन देत आहेत। अतिशय सुंदर हा सोहळा, न भूतो न भविष्यती महाराजांचं हे दर्शन आज आपण आपल्या ह्या डोळ्यात साठवायचं आहे। भस्मलिंगार्चन हा सोहळा ज्यांच्या परमपावन सानिध्यात झालेला आहे, साक्षात आपले महाकालच आपल्यात उपस्थित झालेले आहेत, हा नक्कीच सगळ्यांना क्षण अनुभवता येत असेल। महाकालच महाकालांची पूजा करताना भगवान श्रीरामच आज आपल्या तिथं अवतीर्ण झालेले आहेत। हा दैदिप्यमान सोहळा आपण सर्व अनुभवत आहोत। परमपूज्य गुरुमाऊली भस्माच्या लिंगाची पूजा करत असताना अतिशय सुंदर असा हा सोहळा, भगवान श्रीरामच ही पूजा करत आहेत, महाकाल भगवानांची। सर्वांनी हात उंचावून आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींना अभिवादन करायचं आहे।
परमपूज्य गुरुमाऊली स्थानापन्न झालेले आहेत. परमपूज्य गुरुमाऊली स्थानापन्न झालेले आहेत. आता मी श्री ज्ञानेश्वरजी पाटील सांस्वत खांडवा क्षेत्र यांना विनंती करतो, इनसे मैं विनती करता हूँ ज्ञानेश्वर पाटिल साहब से कि आप परम पूज्य गुरुमाऊली जी से आशीर्वाद स्वीकार करें. महाराष्ट्रातनं माननीय श्री चंद्रकांत भाऊ पाटील आमदार मुक्ताईनगर आलेले आहेत. त्यांनाही मी विनंती करतो की आपण परमपूज्य गुरुमाऊलींकडनं आशीर्वाद रूपी सत्काराचा स्वीकार करावा. उसके बाद माननीय श्री भंवर सिंह चौधरी भाजपा सेक्रेटरी मध्य प्रदेश, इनसे मैं विनती करता हूँ कि आप भी परमपूज्य गुरुमाऊली जी से आशीर्वाद रूपी सत्कार का स्वीकार करें. माननीय श्री माणिकराव गुरसळ साहेब सचिव मंत्रालय हे देखील आपल्या त्या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी परमपूज्य गुरुमाऊलींकडनं आशीर्वाद रूपी सत्काराचा स्वीकार करावा. त्यानंतर माननीय श्री दिलीप स्वामी कलेक्टर छत्रपती संभाजीनगर, त्यांनाही मी विनंती करतो की परमपूज्य गुरुमाऊलींकडनं आशीर्वाद स्वीकार करावा. त्यानंतर माननीय श्री राहुल चौधरी साहेब मध्य प्रदेश हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. माननीय श्री राहुल चौधरी साहब मध्य प्रदेश, इनसे मैं विनती करता हूँ आप भी परमपूज्य गुरुमाऊली जी से आशीर्वाद स्वीकार करें. त्यानंतर माननीय श्री संजयजी खंबायते जिल्हाध्यक्ष भाजपा छत्रपती संभाजीनगर हे देखील आपल्यात उपस्थित आहे. त्यांना देखील मी विनंती करतो की परमपूज्य गुरुमाऊलींकडनं त्यांनी आशीर्वाद रूपी सत्काराचा स्वीकार करावा. सर्वांनी जागेवर बसायचं आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या क्षणाला आपण आता सामोरे जात आहोत. तुम्ही त्यांना राहू दे ताई, चिडतील. ठीक आहे. सर्वांना विनंती आहे की आपण जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. परमपूज्य गुरुमाऊलींचं अमृततुल्य हितगुज आपल्याला इथं ऐकायला मिळणार आहे. महाकालेश्वराच्या ह्या पवित्र भूमीत साक्षात प्रभू श्री रामचंद्रांच्या उपस्थितीतच आपण इथं त्यांच्या छत्रछायेखालीच इथे बसलेलो आहोत. आणि हा सोहळा अतिशय सुंदर आपण संपन्न केलेला आहे. आणि ह्या सोहळ्याची फलश्रुती म्हणजेच आपल्या सद्गुरूंनी दिलेले आशीर्वचन होय. जेव्हा त्या आशीर्वचन आपल्याला मिळतील तेव्हाच खरं तर आपली ही पूजा संपन्न होणार आहे. आता लवकरच परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सर्वांना नम्र विनंती की आपण जागेवर बसून घ्यावं. आपण दुपारच्या सत्रात देखील मंगळ पूजन आणि भस्मलिंगार्चन सोहळ्याची पूजा या ठिकाणी ठेवलेली आहे. आपण बघितलं असेल तर सकाळी प्रचंड अशी थंडी होती. आता परमपूज्य गुरुमाऊलींच्या आगमनाने
आपण अतिशय सुसह्य अशा वातावरणात इथं बसलेलो आहोत। आज आपण शेखर भैया, शेखर भैया, इधर मिक्सर पे ऑडियो मिक्सर, ये पोडियम माइक चालू कर देना। आज आपण या ठिकाणी भस्मलिंगार्चन ही अतिउच्च कोटीची सेवा जी चारही युगात झालेली नाही ती आपण इथं संपन्न केलेली आहे। भगवान महाकालांचं अतिशय सुंदर आपण हे दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। महाकालांची विधिवत स्थापना, त्यानंतर पूजन आणि ह्या सर्वात वरची कडी म्हणजे आज आपल्या सद्गुरूंचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे। श्री स्वामी समर्थ। आपण हे भस्मलिंगार्चनाची जी पूजा केलेली आहे याच्या पाठीमागचं जे कारण आहे 2026 पासनं 2031 पर्यंत अतिशय प्रतिकूल असा काळ हा येणार आहे आणि संपूर्ण विश्व त्याला सामोरं जाणार आहे। या विश्वाला जेव्हा ह्या सगळ्या युद्धाची झळ, भूकंपाची, सुनामीची ही जेव्हा झळ बसणार आहे तेव्हा आपला सेवेकरी परिवार सुरक्षित राहावा, भारत मातेचं रक्षण व्हावं ह्या उदात्त हेतूने परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवा आपल्याला दिलेली आहे जी भस्मलिंगार्चनाची सेवा आहे। जो सकाळी आपण संकल्प केला त्या संकल्पात ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत आणि म्हणूनच आपण एवढ्या दूर महाराष्ट्रापासनं ज्योतिर्लिंगाच्या ह्या ठिकाणी भगवान महाकालांच्या सानिध्यात ही सेवा रुजू करत आहोत। अतिशय सुंदर असं हे कार्यक्रम आहे ज्या ठिकाणी आपण भस्माचीच शिवलिंग तयार करून त्याच्यावर पूजन केलेलं आहे। आजपर्यंत चारही युगात अशी पूजा संपन्न झालेली नाही, ही सर्वप्रथम होत आहे। न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत परमपूज्य गुरुमाऊलींच्या सानिध्यात संपन्न होत आहे। आपल्या सर्वांच्या वतीने मी परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणकमली विनंती करतो की आपण हितगुज करून आम्हाला आशीर्वाद द्यावे। परमपूज्य प्राप्त स्मरणीय गुरुमाऊली। उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, उपक्रमाला देशातून आणि देशाबाहेरून आणि मध्य प्रदेशसह गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारत या सर्व प्रदेशासह विदेशातून अमेरिकेसह बऱ्याच देशांमधून आजच्या कालच्या उपक्रमाला उपस्थिती लावणारे सर्व भाविक सज्जन, समर्थ सेवेकरी, आबालवृद्ध, माता भगिनी, सर्व वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, मध्य प्रदेशातील सर्व कार्यवाहक सेवेकरी, असाच काही वर्षापूर्वी आपण मध्य प्रदेशामध्ये काही सत्संग राबवलेले होते कोरोनापूर्वी।
त्याही कार्यक्रमाला लाखोच्या संख्येनं मध्य प्रदेशातील जनतेनं सहकार्य केलं आणि प्रदीर्घ कालानंतर आपला बहुमोल वेळ खर्ची घालून खरं तर आपण एवढ्या धावपळीत थंडी वारा याची पर्वा न करता भगवान शिवाच्या चरणी महाकालेश्वराच्या चरणी सेवा रुजू करण्यासाठी देशहित मानवहित धर्महित राखण्यासाठी क्षिप्रामाईच्या पुण्याईनं पावन झालेली ही पुण्यभूमी, सप्तपुऱ्यांपैकी असणारी ही पुण्यभूमी, भगवान श्रीकृष्ण बलरामजी ज्या आश्रमात त्यांच्यावर संस्कार झाले अशा सांदीपणींची ही पुण्यभूमी, राजा विक्रमांची ही पुण्यभूमी, असा ऐतिहासिक सामाजिक आध्यात्मिक असणारी ही पुण्यभूमी आहे. वेळोवेळी होणारं कुंभ महापर्व या पुण्यभूमीत होत असतं नाशिकप्रमाणे. अशा या पुण्य पावन भूमीमध्ये महाकालेश्वराला एवढी गर्दी तेथे थांबणं अशक्य आहे म्हणून आयोजक समितीनं महाकालेश्वराची सेवा या पटांगणात आम जनतेसह सर्व भाविक सेवेकऱ्यांना करता यावी, ही असामान्य असणारी सेवा आणि देशाचं भलं करणारी, धर्माचं भलं करणारी या सेवेमध्ये आपण सहभाग घेत आहात. पहाटे 5 वाजेशी आपण या उपक्रमात आणि कालच्या दिवसभराच्या नवग्रह शांतीपैकी मंगळ या ग्रहांची ही जन्मभूमी आहे म्हणून ज्यांना पत्रिकेत मंगळ दोष आहे तो दोष निवारणार्थ जो कोणी या पुण्यभूमीत मंगळाची सेवा करेल त्याचा कायमस्वरूपी मंगळ दोष निवारण निर्धारण होतं असं शास्त्र सांगतं. म्हणून या पारमार्थिक आध्यात्मिक या सद्भावना बरोबर घेऊन कालपासून या उपक्रमाची शोभा वाढवणारे सर्व महानुभाव, सर्व विविध क्षेत्रातले प्रतिनिधी, मध्य प्रदेशातील आमचे संसद सदस्य ज्ञानेश्वरजी पाटीलजी, महाराष्ट्राचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील मुक्ताईनगर, भवरसिंह चौधरी भाजप सेक्रेटरी मध्य प्रदेश, मुंबई मंत्रालयाचे सचिव आदरणीय माणिकरावजी गुरसळ, मराठवाड्याचे तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आदरणीय दिलीपजी स्वामी साहेब, राहुलजी चौधरी मध्य प्रदेश ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी सेवेकऱ्यांना सतत सहकार्य केलेलं आहे, संजयजी खंबायते जिल्हाध्यक्ष भाजपा संभाजीनगर,
आणि तमाम सर्व महाराष्ट्रातील मान्यवर, दिल्लीसह देशाच्या विविध ठिकाणाहून गोव्यासह आलेले सर्व मान्यवर, सर्वांचा वैयक्तिक उल्लेख करणं गर्दीअभावी, वेळेअभावी थोडं अशक्य आहे. परंतु आपण समजूतदार आहात आणि आपण सेवेकरी म्हणून आलेला आहात. अनेक जणांनी आपल्या मनोगतात सांगितलं, आम्ही मंत्री म्हणून, अधिकारी म्हणून आलेलो नाही, तर स्वामींचे सेवेकरी म्हणून आलेलो आहोत. हा फार मोठा त्यांचा विनय आणि स्वाभिमान आहे. म्हणून या उपक्रमाची आपण सर्वजणांनी या मध्य प्रदेशचं वैभवात भर पाडलेली आहे. मध्य प्रदेश हा काही वेगळा नाही आहे. तो महाराष्ट्रातच असल्यासारखं आपण वावरत आहात. आणि असली मराठी भाषिक सुद्धा मध्य प्रदेशात कमी नाही. म्हणून आपण आपल्याच राज्यात आहोत असं सर्व सेवेकऱ्यांना सकाळपासून, कालपासून वाटत होतं. भाषेची काही अडचण नाही, तोडकी मोडकी हिंदी मराठी भाषिकांना बोलतायत. तथापि या कार्यक्रमाचं औचित्य ठेवून आगामी 30 सालापर्यंत ज्या मनोगत व्यक्त करणाऱ्यांनी सांगितलं की आगामी 4-5 वर्ष जग आणि देशावर आसमानी सुलतानी संकटाची चाहूल लागलेली आहे. आणि गेल्या 25 वर्षापूर्वी आपण ज्ञानदान 3च्या 156 पानावर 30-31 सालापर्यंतचा प्रति वर्षाचं भाकीत सेवेकऱ्यांना सर्व विदित आहे. तपशिलात सांगण्याची वेळेअभावी हे योग्य नाही. तथापि आमच्या नाशिकचे जिल्हा न्यायाधीश आदरणीय लाहोटी साहेब सुद्धा कालपासून आपल्यात उपस्थित आहेत. सर्व विविध क्षेत्रातले मान्यवर या उपक्रमाला अत्यंत उत्साहानं भरभरून साथ देत आहेत. या सर्व उपक्रमाचा हेतू एवढाच आहे की या अखंड भारतामध्ये शांतता, सौख्य, समाधान, आरोग्य, मानवहित, राष्ट्रीय एकात्मता या सर्व बाबी या केलेल्या कृतीनं संपन्न व्हाव्यात. देशात असणारी 12 ज्योतिर्लिंग त्यांचा देशवासियांना आशीर्वाद मिळावा. याही मध्य प्रदेशमध्ये असणारी देवीची शक्तिपीठं आहेत. सकाळपासून अनेक सेवेकरी त्या ठिकाणी भेटले. महाराष्ट्रात जशी 4 शक्तिपीठं आहेत तशी मध्य प्रदेशात असणाऱ्या शक्तिपीठांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण इथे आलात. भारतामध्ये 52 शक्तिपीठांचा समावेश आहे. हा सर्व आशीर्वाद देशवासियांना मिळावा आणि याच्या प्रात्यक्षिक कृतीमध्ये आपण उतरलेले आहात. आपणाला वैयक्तिक स्वरूपात भस्मलिंगार्चन सोहळ्यात भाग घेण्याला एक नामी संधी मिळालेली आहे. देवस्थानात खूप गर्दी असल्यामुळं तिथे हा विधी करणं सामुदायिक अशक्य आहे. म्हणून त्यांचीच कृपा आशीर्वादानं आपण या मैदानात देशकल्याण, मानव कल्याण, जनहित, जगहित, धर्महित या सर्व संकल्पना सेवेकऱ्यांच्या अथक परिश्रमातून, विशेषतः गेली काही महिन्यापासून या समितीत काम करणारे सर्व जिल्ह्यातील
तालुका जिल्हा प्रतिनिधी आहेत. सर्वांची नावं घेणं ती मोठी यादी आहे, पण ते सर्व समजूतदार आहेत आणि ते सेवेकरी म्हणून आलेले आहेत, व्यक्ती महात्मा म्हणून नाही. हा त्यांचा विनय आहे. म्हणून राज्यातले सर्व केंद्र, तालुका, जिल्हा, ग्राम अभियान प्रतिनिधी या सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत की त्यांनी पार्किंग सांभाळण्यापासून, पादत्राणं सांभाळण्यापासून, भोजनाची, प्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यापासून आपण इथे आलात आणि घरी पोचेपर्यंत आपला प्रवास सुखरूप व्हावा ही पण संकल्पना या कार्याची आहे. आपला प्रवास घरी पोचेपर्यंत सुखरूप होणार यात बिलकुल संशय नाही. गेल्या 50-60 वर्षात राज्यात, देशात, जगात अनेक उपक्रम झाले, लाखोंनी सेवेकरी आले आणि त्यांना अनुभूती आहे की त्यांनी सर्व भार स्वामींवर सोडून दिलेला असतो आणि स्वामी त्यांचे तारणहार आहेत. म्हणून आपण या भरोशावर सर्व आबालवृद्ध, माता भगिनी या भरोशावर हजारो शेकडो मैल आपण या पुण्यभूमीत आलेला आहात आणि या सेवेचा आपण स्वाद घेत आपल्या हातून हे राष्ट्रीय कार्य, आध्यात्मिक कार्य पुढील पिढ्यांपर्यंत नेहमी पोचलं जावं. भगवान महाकालाने प्रतिवर्षी आपणा सर्वांना इथे बोलवावं आणि देशाचं हित, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक हित आणि सामुदायिक ऐक्य, सामुदायिक बांधिलकी आणि माणुसकीची संस्कृती जोपासली जावी अशी किमान माफक अपेक्षा तुमची, आमचे सर्वांची आहे. खूप तपशिलात फार सुज्ञांना बोलणं उचित नाही. आपण सर्वजण बसलेले, सर्वच जण सुज्ञ आहात, समजूतदार आहात, सोशिक आहात. ओण वारा याची कुठलीही आपण फिकीर केलेली नाही. म्हणून आपणाला पुन्हा पुन्हा धन्यवाद आहेत. आपण खरं तर अत्यंत पुण्यवंत आणि भाग्यवंत आहात या पुण्यभूमीत यायला. आपण आला नाहीत, महाकालजींनी आपणाला बोलवलेलं आहे आणि अशीच सेवा आपण देशात असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये, आमच्या शास्त्रीय लोकांचा मागाशी विषय झाला की आपण 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सर्व सेवेकऱ्यांना घेऊन देश रक्षण, समाज रक्षण, संस्कृती रक्षण आपल्या हातून घडावं. या देशातली शेती चांगली पिकावी, निसर्गानं अनुकूल असा आशीर्वाद द्यावा, प्रत्येक राज्यामध्ये लोक सुखी व्हावेत, निरोगी व्हावेत, निर्व्यसनी व्हावेत आणि देशाचे आदर्श नागरिक व्हावेत, एवढी माफक अपेक्षा तुमची, आमची, कार्याची सर्वांची आहे. म्हणून 1 जानेवारी ते 12 जानेवारी या काळात देशभरात आणि विदेशात सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान देशभर आपण राबवत आहोत, विदेशात राबवत आहोत, दुबई सारख्या, अरब कंट्री सारख्या देशांमध्ये राबवत आहोत, अमेरिकेत राबवत आहोत. आणि आगामी येणाऱ्या 23 जानेवारी ते 27 जानेवारी एक आंतरराष्ट्रीय उपक्रम देशवासियांसाठी नाशिक येथे कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे. फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही, आम मानव जातीसाठी तो आयोजित केलेला आहे. आणि त्यात सामाजिक हित, वैयक्तिक, कौटुंबिक हित, कुटुंबात असणाऱ्या अनेक उणीवा आणि समस्या
त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरातून जवळपास 100 कंपन्या त्या उपक्रमाला हजेरी लावून भारतातल्या तमाम सेवेकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांनी एक मांग केलेली आहे की तुमच्या सर्व सेवेकऱ्यांची बेरोजगार असणारी मुलं मुली असतील त्यांना आम्ही पायावर उभं करतो, त्यांना नोकऱ्या देतो. मागील वर्षी 4,500 शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी पायावर उभं केलं. 40,000 ते 50,000 रुपये दरमहा त्यांना वेतन देऊन त्यांना उपकृत केलं. आत्ताही तीच संज्ञा इथे जमलेले आमचे देशातले राज्यातले सर्व सेवेकरी, तालुका जिल्हा प्रतिनिधी, जबाबदार प्रतिनिधी, ग्राम अभियान प्रतिनिधी यांना एक निवेदन आहे. यांनी आपल्या गावातल्या बेरोजगारांची, गरजूंची यादी करावी आणि अर्जावून त्यांना तिथे बोलवावं. त्या कंपन्या त्यांना काही विचारतील, त्याची उत्तरं त्यांनी द्यावी. त्यांना पायावर उभं करण्याचं प्रयोजन सेवेकऱ्यांचं या कार्याचं आहे. तर अजूनही आश्चर्यकारक काही बाबी कालगणनेनुसार पुनर्विवाहितांचे विवाह हा एक मुद्दा ऐरणीवर आहे. परित्यक्ता विधवा असणाऱ्या मुली भगिनींना पुनर्विवाह करण्याची एक नामी संधी आमच्या विवाह मंडळानं होऊ घातलेली आहे. आमच्या विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची नोंद, त्यात दिव्यांगांचा सुद्धा समावेश आहे. ही एक सामाजिक बांधिलकी या कार्यानं पत्करलेली आहे, केवळ कर्मकांड म्हणून नाही. आणि असलं काम अध्यात्मात कोण करत नाही. शेतीसह, अध्यात्मासह जनतेच्या वैयक्तिक जीवनात हात घालून त्यांना दुःखमुक्त, चिंतामुक्त करण्याचं काम या बहुविध विभागातून सर्वांचे हातभार त्यात लागत आहेत. म्हणून आपणाला पुन्हा पुन्हा धन्यवाद आहेत. आपल्या सर्वांचे हातभार लागल्यामुळं आणि आपणाला ज्या ज्या गोष्टी ज्ञात आहे त्या जनउपयोगी, मानवहितासाठी उपयोगी पडाव्यात म्हणून फार कल्पकतेनं हा कृषी मेळावा आयोजित केलेला आहे. यात सुमारे 18 उपविभाग आहेत. शेती कशी करावी, नवीन पिढ्यांना शेतीविषयी आदर, आवड निर्माण व्हावी. भारत हा कृषी प्रधान देश आहे. नवीन पिढ्यांना त्याची आवड निर्माण व्हावी. आवड असेल तर सवड होईल. अनेक जणांना आपली उपजीविका त्यावर भागवता यावी म्हणून शेतीवर अवलंबून असणारे सुमारे 55 लघु उद्योग या कार्यानं काही दशकांपासून जनतेपर्यंत पोचवण्याचं काम, आणि शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी नोकरी देत नाही. आज भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही. म्हणून वाढत्या आत्महत्या कायमच्या थांबवण्यासाठी या कार्यानं या समस्येत हात घातलेला आहे. आत्महत्या करण्याची कारणं शोधलेली आहे आणि त्याचं निवारण करण्याचं प्रयोजन या बहुविध विभागाच्या कृतीतून असंख्य जणांच्या अथक परिश्रमातून हा उपक्रम नाशिक येथे होम ग्राउंडवर, नाशिक हा या कार्याचा यजमान जिल्हा आहे आणि नाशिक जिल्ह्यातून
आज मोठ्या संख्येनं सुद्धा आलेल्या प्रतिनिधींनी हात वरती करावेत, म्हणजे यजमान जिल्ह्यावर असणाऱ्या ज्या जिम्मेदाऱ्या आहेत त्या तुम्हाला पार पाडाव्या लागतील. यापेक्षा जास्त संख्येनं जगातून, देशातून, राज्यातून त्या कार्यक्रमाला असंख्य भाविक हजेरी लावणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी स्वयंसेवकाची भूमिका घेऊन अतिथी देवो भव आणि राष्ट्र देवो भव ही संकल्पना कृषी विभागात आपणाला रुजवणं क्रमप्राप्त आहे. अजून एक आश्चर्याचा धक्का आहे. महानगरात जे कुटुंब राहतात वरच्या टेरेसवर त्यांनी कॉन्क्रीट जंगलावर हिरवी शेती आच्छादित केलेली आहे. टेरेसवर मातीच्या कुंड्या ठेवून त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना रोज ताजा भाजीपाला मिळावा आणि सेंद्रिय शेतीचं महत्त्व अबाधित राहावं. आजकाल आपणा सर्वांना विदित आहे, रासायनिक खतं, विषारी औषधं फवारणीमुळं ती जागा कॅन्सरनं घेतलेली आहे. म्हणून आपण कॅन्सरमुक्त दवासुद्धा इथे आणि प्रत्येक केंद्रात उपलब्ध करण्याचं प्रयोजन केलेलं आहे की कॅन्सरमुक्त जीवन, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, बिना वेदना असणारी दवा इथे उपलब्ध आहे. म्हणून या असाध्य आजाराचा सामना करण्यासाठी शेती आणि आरोग्य, शेती आणि अध्यात्म याची सांगड घालण्याचा या कार्यानं प्रयत्न केलेला आहे. मूल्य शिक्षणातून प्रत्येक शाळेवर आमचे गुरुजन प्रतिनिधी मूल्य शिक्षणाचं योगदान देत आहेत. आमचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तर वेळ देऊन जिल्ह्यातील प्रत्येक शाळेंना भेटी देऊन आदर्श नागरिक घडवणं, निर्व्यसनी पिढी घडवणं हा त्यांचा बाणा आहे. आणि मुलं ही खरी देशाची संपत्ती आहे. तुम्ही आपसात एकमेकांना पुरुष किंवा भगिनी विचारतात का हो तुम्हाला मुलं बाळं किती आहेत? तुम्ही असं का विचारत नाही? तुमच्याजवळ सोनं, नाणं, धन, संपदा, ऐश्वर्य हे जनतेला काही पडलेलं नाही. मुलं बाळं ही खरी देशाची संपत्ती आहे आणि तिला संस्कारानं जपणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन. म्हणून देशाला टिकवण्यासाठी हा सर्व खाटाटोप या बहुविध उपक्रमाचं ही फलश्रुती आहे. म्हणून या सर्व उपक्रमात आपण सर्वजण अत्यंत उत्साहानं भाग घेत आहात. अजूनही पुढची बॅच आपली वाट बघते. अनेकांना या उपक्रमात सहभाग घेण्याची इच्छा आहे. त्यांना ही द्वारं खुली आहेत. आगामी 20 फेब्रुवारी रोजी आपण या कार्यातून दत्तपीठांना विशेष महत्त्व देतो हे सर्वांना विदित आहे. तथापि स्वामी महाराजांनी 1049 ते 1678 या कार्यकालात जे बहुविध अवतार आविष्कार घेतले त्यात स्वामींनी पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ 1378 ते 1528 या काळात पिठापूर ही आपली जन्म आणि कर्मभूमी म्हणून कोरवपूर निवडली. तर आगामी 20 फेब्रुवारी रोजी पिठापुरमला भारतातून, महाराष्ट्रातून, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमधून आणि दक्षिण भारतातून असंख्य सेवेकरी प्रशिक्षण घेण्यासाठी येणार आहेत. ज्यांना यायचं आहे त्यांनी कृपया हात वरती करावेत.
पिठापुरम 20 फेब्रुवारी त्या दिवशी पिठापुरमला आपणाला प्रशिक्षणासाठी यायचं आहे. बऱ्याच वर्षानंतर आपण पिठापूरला सामुदायिकरित्या जात आहोत. वाडीला पण आपणाला जाणं क्रमप्राप्त आहे. गाणगापूर वाट बघतंय, दत्तपीठ वाट बघताय. एरवी लगत असणाऱ्या जिल्ह्यांच्या विविध राज्यातून गाणगापूर, पिठापूर, कोरवपूर, वाडी, औदुंबर या दत्त ठिकाणी, दत्त शक्तिपीठांवर या कार्यानं 12 महिने 24 तास महाप्रसाद सोहळा आयोजित केलेला आहे. असंख्य भाविक आपण होऊन त्यात सहभाग नोंदवतात की रोज पंचमहायज्ञ सर्वांना करणं अशक्य आहे. ज्यांना पंचमहायज्ञ रोज करणं अशक्य आहे त्यांच्यासाठी ही दत्तपीठ वाट बघतायत. म्हणून त्यांना एक ही नामी सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि भारतातल्या तमाम देशवासियांना ही एक नामी संधी या कार्यानं प्राप्त करून दिलेली आहे. त्यात आपण कृपया सहभाग घ्यावा. बोलण्यासारख्या खूप बाबी आहेत, परंतु आपण पहाटे 5 वाजेशी इथे थंडीमध्ये सहभाग घेताना दिसत आहेत. स्वाभाविक आणि साहजिक आपलं मन फार वेळ एका जागेवर राहत नाही. आम्ही मानसशास्त्रदृष्ट्या जाणतो. अनेकांना अनेक ठिकाणी तीर्थयात्रा करायच्या आहेत. काही अनेक आश्रम शक्तिपीठांना भेटी द्यायच्या आहे. इतरांना दुसऱ्या बॅचमध्ये संधी द्यायची आहे. या सर्व बाबी अपेक्षित आहेत आणि कमी वेळेत त्या व्हाव्यात ही तुमची आमची संकल्पना आहे. परंतु आपणाला या कृषी मेळाव्याविषयी एकच सांगता येईल की ज्यांना रोजगार उपलब्ध करायचा आहे, नोकऱ्या उपलब्ध करायच्या आहेत. आमच्या अहिल्यानगरचे शेळके सर इथे आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन इथे आम जनतेला, ज्या ज्या सेवेकऱ्यांच्या मुलांना किंवा आत्महत्या पीडित शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं करायचं आहे, दिव्यांगांना पायावर उभं करायचं आहे, त्यांच्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतलेले आहेत आणि घेणार आहेत. म्हणून अशा या सामुदायिक सहजीवनाच्या काही संकल्पना त्या रंगून किंवा जाहिरात म्हणून सांगणं उचित नाही, परंतु आपलं कर्तव्य म्हणून आपण त्या पार पाडाव्यात एवढंच कळकळीचं सांगून इथे याज्ञिकी प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात आपली सेवाही बजावत आहेत. 18 विभागाचे प्रत्येक विभागात बिनचूक काम करणारे सर्व प्रतिनिधी आलेले आहेत. या सर्व प्रतिनिधींना या नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना, हे जरी वर्ष प्रतिकूल असलं ते अनुकूल करण्याचं सामर्थ्य महाकालजींचं आणि स्वामींचं आणि भारतमातेचं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आपण या सेवेची जर कास धरली त्या दुःखाची तीव्रता कमी होते. भूकंप यंत्र स्थापन केलं तर भूकंप थांबतात. सुनामी ध्वज लावला इथे लावलेला आहे, भूकंप वादळ होत नाही. ही अनुभूती आपण यापूर्वीच अनेक वर्ष घेतलेली आहे. म्हणून यावर किती बोलणार. आपण सर्व विज्ञान आणि अध्यात्माशी एक निष्ठ असणारे अभ्यासक, उपासक, प्रचारक, प्रसारक आहात. म्हणून वेळेला विराम करून पुनश्च असे उपक्रम मध्य प्रदेशातल्या आमच्या सर्व प्रतिनिधींनी प्रतिवर्षी घडून आणावेत एवढंच मध्य प्रदेशवासियांना सांगून आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि आगामी हे वर्ष आपणा सर्वांना
सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, आरोग्याचं, कर्तृत्वाचं जावं असं भारत माता स्वामींच्या चरणी आणि महाकालेश्वरांच्या चरणावर सेवा रुजू करून इथे वाणीला विराम देतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ. परमपूज्य गुरुमाऊलींच्या